मित्रांनो, सप्रेम जय भीम. आपण पाहत आहोत जीवनाला नवी दिशा देणारा कलिंग आणि सम्राट शो. राजा बृहदत्त हा मौर्य साम्राज्यातील शेवटचा वंशज ठरला. पुष्यमित्र शुंग याने षडयंत्र करून राजा बृहदत्त याची हत्या केली आणि त्या क्षणापासूनच भारतात ब्राह्मणशाहीला सुरुवात झाली. त्याच काळात जैन धर्माच्याही मठांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आली. जैन धर्मगुरू आणि जैन धर्मावलंबी यांचा अमानुषपणे नरसंहार करण्यात आला. जैनांचे अनमोल साहित्य निर्दयीपणे जाळण्यात आले. बौद्ध धर्माच्या अनुयायांची संख्या सर्वाधिक होती. लक्षात घेता ब्राह्मण पुरोहित भिक्षू बनून विहारात तसेच संघात राहू लागले. त्यांनी विशुद्ध बौद्ध धर्माला आणि भिक्षू जीवनाला गालबोट लावण्याचे कार्य आरंभ केले आणि तिथूनच बौद्ध धर्माचा ऱ्हास झाला. मौर्य साम्राज्यानंतर शुंग, सातवाहन, कण्व, वाकाटक आणि कंबोज या ब्राह्मण शासकांचे राज्य सुरळीत चालले. त्यांनी येथे ब्राह्मण धर्माचा आणि आपल्या वर्चस्वाचा झेंडा या देशात गाडला. हळूहळू ही ब्राह्मणशाही संपूर्ण भारतात पसरली.